बाकी लोकांना दान करावी, ती तुकोबाराई. आणि ती तुकोबाराई या अभंगातून सांगताय भैया अशा देवाला शरण जायचंय की त्या भगवंतानं भक्तासाठी किती खालच्या लेव्हलचं काम करायला अजिबात लाजलं नाही पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराई सांगतात. खरं तर आज गणरायांचं आगमन मतलब आज 5वा दिवस आहे ना. कितवा दिवस आहे आज? 5वा दिवस आहे. आज 5वा दिवस आहे. गणरायांचा मुक्काम आहे. 5वा दिवस झालेला आहे. अजून पुढे आपले 5 दिवस आणि 6व्या दिवशी जातील म्हणजे 11व्या दिवशी जे गणपती बाप्पा बसले आहेत ना त्यांचा जन्म कसा झालाय कोणाला सांगता येईल का? सर्वांना सांगता येईल पण तू 150 नाही तूच सांग बा असं म्हणतील लोक बशी बशी. ज्या गणरायांना आपण ज्यांचा आगमन झालेलं आहे आज 5 दिवसापासून बसलेले त्यांचा जन्म कसा झालाय. बरेच लोकांची मानसिकता म्हणजे बरेच म्हणण्यापेक्षा 90% लोकांना हेच माहिती आहे पार्वती मातेनं अंगाचा मळ काढला आणि त्या मळनं गणरायाला घडवलं. बरोबर आहे ना माया? असंच आहे ना. मी थोडं बी चुकावं नाही बरोबर सांग राहिलो ना तुम्ही? बरोबर आहे ना. पार्वती माताना अंगना मय काढीस गणपती बनावा. बरोबर आहे ना. म्हणजे पार्वती माता अशी दादावरीच अंगतोय नाही का? कितला येडापणाशी आहो. पार्वती मातेचा अंगाचा मळ काढून देव घडवला जातो काय? बाकीच्या लोकांना आपण आहे ना चान्स देतो बोलायला. आदिशक्तीचा अवतार आहे. आपण साधारण लोक जर कधी कोण तोंड केले ना असं पीठ मळता मळता जरी हात भरेल दकली ना तरी पोया खातच नाही आपण. बरोबर आहे ना. इथलं चत्र इथं काढतच. ती आदिशक्तीचा अवतार आहे. तिच्या अंगावर एवढा मळ राहू देईन का हो? आदिशक्ती होती ती एवढा मळ राहू देत नव्हती. पण आहे ना पहिले साबण वगैरे नव्हते म्हणून अंग धुण्यासाठी ना उंट ते काय लावायचे नाही का? हा आता काय म्हणतास आपण त्याले? हा उठणंच म्हणतास ना. हा त्या अंगाला लेप लावायची आणि ते लेप काढल्याच्या नंतर बसू बसू गणपती बाप्पांना घडवलं. अंगणा महिने होता बरं तो. ओ बहिणी स्वान तुम्हाच बोलतो उदीने बहिणी तुमले पटत चाल देते तुम्ही. पार्वती मातेनं ते उंटण लावलेलं होतं ते काढून त्याचं गणराया घडवले. त्याच्यामध्ये सजीवंत मंत्र जपून गणराया एक बालरूपात अवतीर्ण झालेल्या. आणि शंकर भगवंत येत होते. शंकर भगवंताला विरोध केला आणि शंकर भगवंतांना ते मान छाटली वगैरे वगैरे तुम्हाला कथाभाग माहिती आहे. पण तुम्हाला सांगतो ही कथा जरी असली तरी सुद्धा दुसऱ्या कथेमध्ये गणराया म्हणजे कृष्ण भगवंताचाच अवतार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अगर गणराया कन्हैया का रूप है तो भैया आज का दिन भी बहुत खास है. आजचा दिवस पण विशेष आहे. गणपती बाप्पाचं येऊन आज 5 दिवस पूर्ण होतात पण आजचा दिवस माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण खास आहे. तो म्हणजे कोणचा? आज आहे राधाष्टमी. आजच्या दिवशी राधेचा जन्म झाला होता. राधेचा जन्म झाला दुपारी 12 वाजेला. बघा कृष्ण भगवंताचा जन्म झाला रात्री 12ला आणि राधेचा जन्म होतोय दुपारी 12ला. त्याचं काय कारण आहे? राधेनं कन्हैयाला सांगितलं कन्हैया अरे तू 12ला जन्माला येतो तेव्हा तुझे काही भक्त उपवास सोडतात म्हणजे 12 वाजेपर्यंत वाट बघावी लागते. भक्तांना उपवास तापस करावा लागतो. मला तसलं काही करायचं नाहीये. मग मी दिवसा जन्माला येईल 12ला. जास्त वेळ उपवास करायची गरज आहे. दुपारीच उपवास सोडा. कारण काय माहिती का जेव्हा कृष्ण भगवंत जन्माला आले ना तेव्हा गोकुळामध्ये चर्चा होती की नंद बाबांना मुलगा झाला अशी नव्हती चर्चा. मग काय होती? नंद घर आनंद भयो जय कन्हैया. नंद के घर आनंद जन्म लिया अशी चर्चा होती. पण जेव्हा राधेचा जन्म झाला तर नुसतं भक्ती नाही तर प्रेमानं जन्म घेतला होता. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंत जन्माला येतो म्हणून आनंद जन्माला आला. पण राधा राणी जन्माला येते तर प्रेमच जन्माला येतं. कारण माझ्या राधेकडे पूर्ण प्रेमच आहे महाराज. हा राधा म्हणलं म्हणजे समोर डोळ्याच्या पुढे प्रेमच येतं. पण त्या प्रेमाची व्याख्या आपण काही लोकांनी चेंज केली. हा आपणही प्रेम करतो आणि सांगतो आमनकाने राधा कृष्णासारखं प्रेम आहे. राखेल टाकीचील गायली आणि बट आप टिके का 3 लगीन होय ना का मग आव सांगत पाखरा आजाद केले तुला. अरे तिनं पहिलं ठरेल होतं रे आप्पा. अरे तिला खर्च टाया होता नाही तेव्हा तुला पागले तरी ठेल होतं रे तिने.
इथला पाहणं सुरू ना संगी फिरी कधी आयुष्यभर. प्रेमाची व्याख्या बदलून टाकली आपण लोकांनी. खरं प्रेम कोणाला म्हणावं? आपल्याला दिसल्याच्या नंतर आपण लगेच प्रेमात पडतो. याला प्रेम नाही म्हणत, याला वासना म्हणतात. महाराज विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि राधा जन्माला आल्याच्या नंतर राधेचं काय महत्व आहे थोडक्यात सांगतो. आज राधा अष्टमी म्हणून सांगावं वाटतंय मला. राधेचा जन्म का सांगावा वाटतो? राधा काय या राधाचं जरी नाव घेतलं ना तरी भगवंताला आनंद होतो. तुम्ही म्हणसान कस काय? फॉर एक्झाम्पल, एका बाईकडे दुसरी बाई ताक मागायला गेली. ताक मागायला गेली पण ती बाई नेमकं घर सारी राहते तवे सारा न पडे घर असले. आता तर स्टाईल वगैरे बसाडा घे त्यामुळे काय नाही. बाकीने पुरुषले ते याद बी पडी घ्या घर सारा ना रासा असं. रस्त्यावर अंगण मका शेण पडेल ना, मम्मी ते उचल ग बाई. हो बहीण तुन मम्मीनं पटा अंग भरेल राह हात भरेल नकेच मा शेण राह त्या भाकरी खायले तू आई उचलो बहीण कधी करायने. ओ काकू विठ्ठल विठाला 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 विठाला. बाई घर सारत होती पर तिचा 1.5-2 वर्षाचा मुलगा होता. मुलगा पण तो घारामातीमध्ये खेळत होता. पण नेमकं तो पोऱ्याला सर्दी झालेली, त्यानं नाक बी वाई राहीन तर त्यानं काही शी बी वाई जायला होती. डुंगण बी भरेल, हात बी बटा गाराना भरेल. एक बहीण ताक मागालू नी आणि ती सारणारी बाईल म्हणे, ओ बहीण म्हणे काय म्हणे तुन घर ताक शे का म्हणे. ती हा म्हणीन का नाही म्हणीन. तिथला माय बहीण ना त्या पोऱ्यावर ध्यान चालणे की ती सारणारी म्हणे का भाऊ तुला लाज वाटत का म्हणे. काय पोऱ्या गंदा आहे माय म्हणे बटा नाक मासे बोड बटा डुंगण भरेल म्हणे. त्यानं म्हणे आत्या कसान करता येलो त्यात म्हणे ताक मागाले ताक नाही घर जाऊ म्हणे. घर काढ दिन. दुसरी बाई उनी पोरी काय आत्या ताक शेव होईन. हाव पोऱ्यांकडे ध्यान गई. पोऱ्याला पटकन उचलेली ना पोऱ्यानं नागपुशी टाक पाणी काय दोय टाक डुंगण दोय टाकन. मग ती सारणारी बाईल सांगे त्या पोऱ्यानं मायले का हो म्हणे तुला लाज वाटस का. लोक डोकं पोडी पोडी मागतात. देव देत नाही म्हणे तुले सोनानी मूस देले का हो म्हणे. पोऱ्याला तुला अंगतून धोता येत नाही तुला लाज वाटायला पाहिजे बिगर लाज नेले. इथलं बोलली ना धरली नाही. मग ती बाई विचारस आत्या कसान करता येईल जात. काय नाही बहीण म्हणे लोटाभर मालकान ताक लागावं होतं म्हणे. आत्या लोटाभर कसाले बोगणी भरेल्या की बोगणीत लई जा म्हणे. कशाचा परिणाम आहे? बाई स्वतःचा अपमान सहन करू शकते पण लेकराचा नाही. आणि लेकराची जर स्तुती केली तर माय त्या बाईसाठी किंवा त्या माणसासाठी काही करायला तयार असते. बरोबर आहे ना. लेकराची स्तुती जशी मायला आवडते तशी देवाला त्याच्या भक्ताची स्तुती आवडते. म्हणून देवाच्या नावापेक्षा राधेच्या नावाला किंमत आहे. विठ्ठल विठाला 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 राधे राधे. राधा नामाची ताकद अशी आहे ना दुसरा कोणताही नशा करण्यापेक्षा नामाचा नशा कधी कामी येतो. हे हरी जाम पर जाम पीने से क्या फायदा शाम पियोगे सुबह उतर जाएगी. हरि नाम का एक प्याला पीले बंदे तेरी जिंदगी सवर जाएगी. जर प्याला घ्यायचा जा नशा करायची जा तर नामाची करा भगवंताच्या नामाची. कारण भगवंताच्या नामाची ताकद काय सांगू का. हे नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नारायण. ही नामाची ताकद आहे. पण नाम घेत असताना कोणाचं घ्यायचं हे पण महत्वाचं आहे. आणि या भंगातून तुकोबाराय तेच सांगतात भैया भगवंताला शरण गेलं पाहिजे. पण कोणत्या देवाला शरण गेलं पाहिजे याला पर किंमत आहे. कोणीतरी राजकारणी व्यक्ती आहे. मला राजकारण माना रबी समजत नाही पण मला बोला नाही विषय होऊ नका सांगणं पड राही ना तुमले. XYZ कोणी राजकारणी व्यक्ती आहे त्याच्या मागं फिरू नका असं मी म्हणणार नाही. तुम्ही राजकारणी लोकांच्या सोबत नक्की फिरा पण त्या माणसाला त्या राजकारणी माणूस संगे फिरा पण त्या माणूसले तुम न पडेल बी तड दिकाल पाहिजे. नाही ते तुम ना घर पडेल रातन बंगलावाला ना घर करून मंजूर कर देत चिल काय द्या त्याला तर कसाल फिरू. आपण फिरणारा येळा शेत मग
बरोबर आहे ना? फिरू नका असं म्हणत नाही, पण अशा व्यक्तीच्या मागे फिरायचं की त्याला आपलं दुःख कळलं पाहिजे, तर फिरण्याला अर्थ आहे. तसंच तुकोबाराय सांगतात, भैया शरण जायचं ना, मग अशा देवाला शरण जा की तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल. जसं तुमच्याकडचे आमदार आहे, विठ्ठल 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 विठ्ठल. मी ऐकलेलं आहे. अजून आमचं आहे ना, परवाच्या दिवशी लाईव्ह भेट झाली, पण ती पण खूप घाई. परवा कीर्तन होतं मामाश्री, तुम्हाला माहिती आहे काय गाव होतं ते? हां, सौंदाण्याला कीर्तन होतं आणि तिथं साहेब आलेले होते. फक्त 1-2 मिनिटाचा सत्कार वगैरे केला आणि साहेब चालले गेले. पण मी असं ऐकलेलं, राजकारणाशी माझा काहीच संबंध नाही, पण साहेबांचा जर विषय आला ना तर कोणताही व्यक्ती जाऊन भेटू शकतो, साधारण व्यक्ती पण तिथं जाऊन भेटू शकतो. ही साहेबांची खासियत आहे. नाही ते ज्या लोके मोठला वैग्यात ना त्यासले भेटान करता लवकर टाया बसत नाही, पण कोण आज वशेला लागत नाही, काहीच नाही म्हणे साहेबच सांगे डायरेक्ट आपले जर गरज म्हणजे काही काम राहिलं तर आपण डायरेक्ट भेटू शकतोस. हो, आणि अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. पर साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय अशा देवाला शरण जायचं की तो भगवंत आपल्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल, अशा देवाला आम्ही शरण जातो, पण असा देव कोणचा आहे की तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल? असा कोणता देव आहे? मग आम्हाला कळेल का? तर तुकोबारायांनी प्रमाण सांगितले, लक्षपूर्वक ऐका. माझा बोलण्यातून काही शब्द तुम्हाला असं जर वाटला आपलेच बोलना भाऊ, कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडानी दुकान रास, एकनासाठी कपडा शिवावत नाही, ज्यांना मापना बसना त्यान गाले निघान रे काकाऊ, अरे बरेल गरम दाते नका गाल जात रे भाऊन. कारण मला तुमचा इतिहास काहीच माहित नाही, मी फक्त सांगतोय. आता ज्याला बसलं शर्ट त्यानं घालून घ्यायचं, आपली जोडी डोक्याला आली येवानं नाही. भगवंत भक्ताच्यासाठी खालच्या लेव्हलचं काम करतो. कोणचे भक्त? सुरुवातीलाच सांगेल तुम्हाला, ज्या भक्ताची माझ्या भगवंतानं जात बघितली नाही आणि पात बघितली नाही, फक्त बघितलं ते अंतकरणातला भाव, आणि तो भक्त होता महार समाजाचा चोखा मेळा. भगवंताची सेवा करत होता. एवढी सेवा की माझ्या भगवंताला दया यावी आणि चोखोबाच्या सोबत गुरं ढोरं ओढावी, इतक्या खालच्या लेव्हलची काम माझा भगवंत करतोय. एका ठिकाणी तर असं आलं की भगवंतानं परीक्षा घेतली असं समजायलाही हरकत नाही. चोखोबाच्या पत्नीला दिवस आहे, चोखोबारायांच्या बायकोचं नाव काय, पत्नीचं नाव काय? या हा, चोखोबाच्या पत्नीचं नाव काय या सांगता येईल का? नाही ना? नाही, कमीत कमी संतांच्या बायका पत्न्या सांगता आल्या पाहिजे. चोखोबान बायकोन नाव काय? तो बहिणीसून कोण जान भाऊ, आणि आमले माहिती राहतं तुला आठे कसाल दडकावतो भाऊ, ते बी खरंय. मग चोखोबाच्या पत्नीचं नाव होतं सोयराबाई. चोखोबांना आता वारीला जायचं, चोखोबाला वारीला जायचं. चोखोबानं पत्नीला सांगितलं, म्हणले ऐक ना अगं मला वारीला जावं लागतंय ग, वारीला जायची इच्छा. पत्नीनं सांगितलं तुम्ही वारीला जाताय ना, नक्की जा, पण ऐका ना रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं, तुमच्या बहिणीला तेवढा निरोप द्या, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा, माझे दिवस भरता येतो, बाळणपणाची वेळ जवळा, तुमच्या बहिणीला तरी माझ्याकडे पाठवा. चोखोबा म्हणतो हरकत नाही, सांगतो म्हणला. आता चोखोबा निघाले. चोखोबाला जाऊ दे ना बरं का बहिणी सोन वारीले, बायकोनी नवराला वारीला जाऊ दे ना बा असं म्हण नाही म्हणून. दिवसभर धावतात तरी बी नवराला सांगा जावा म्हणे, तुम्ही बहिणीला दाड दिजात म्हणे. अशी परिस्थिती आपली जर राहते ते ताई. घर अचिल का देव काय दला नाही घ्या पुल्लावरील चिलक ज्या वारील जावाना जाऊ देव कीर्तन लेखा जाय ना, एखादा माणूस एखादी बाई ऐ घरचील का टपकलीला कुत्रा तोड टाकतील ना. तेवढं बरं वाडे मालेगाव मध्ये एक बी बाई येईल नाही जे, कारण मी पटत होता ना सांगा आणि ना काहीच सांगाव नाही मी. चोखोबाच्या पत्नीनं स्वतः सांगितलं स्वामी जाताय ना वारीला जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा म्हणला. आता चोखोबा राय निघाले
बहिणीला सांगणं विसरले, नामचिंतनात एवढे मग्न झाले, भजनात एवढे वेडे झाले, बायकोला दिवस आहेत आणि बाळणपणाची वेळ जवळ हे सुद्धा विसरले महाराज. एवढी वेडी भक्ती होती. आता अंतःकरणापासून देवाची भक्ती करत करत पंढरपुराचा मार्ग धरला. माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं याच्या बायकोचे दिवस भरते तरी हा बहिणीला सांगणं विसरला, म्हणजे काय विशेष प्रेम आहे माझ्यावर. महाराज जगाच्या मालकाला वाटलं जर भक्ताची भक्ती खरी असेल तर तिथं मी का ना गेलो पाहिजे. तर माझ्या मालकानं, पंढरीच्या मालकानं, पंढरपुराच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखामेड्याच्या गावाच्या शिवजवळ आला. अजून गाव माझा येईल नाही. गावाच्या शिवजवळ आला भगवंत. आणि भगवंत आल्याच्या नंतर मनात प्रश्न, मी जर का असाच गेलो तर मला चोखोबाची पत्नी काहीच करू देणार नाही, मला चोखोबाची बहीण बनूनच जावं लागेल. मग आता चोखोबाची बहीण जर बनायचं असेल तर स्त्री रूपात जायचंय, आणि स्त्री रूपात जर जायचं असेल तर मला नऊवार साडी परिधान करावी लागेल. माझ्या जगाच्या मालकानं नऊवारी साडी नेसली. मायाव जगाच्या मालकानं नऊवार साडी नेसली आणि डोक्यावर पदर घेतला. कोणी गोष्ट कराय ना, मी कोणी गोष्ट सांग रानू बहिणी. देव देव म्हणत, देव ब्रह्मांडनाथ धनी अव जगना मालक, त्याले सुद्धा वाटणं बाईना अवतार मा जाय राहनो, बाई सारखं राहणं पडी, मला डोकावर पदर लेनाच पडी भो, कारण मी बाईना अवतार मा जाय राहनो बा असं. हा रे भो समजणं रे भो. मी म्हणतो मन मटेरियल का वायबार जाई भो, मला असं वाटलं मी का कडकवर फेकीन मोक्या होई गो म्हणतो. जगाच्या मालकाला वाटत होतं जर मला स्त्री रूपात जायचंय तर मला डोक्यावर पदर घ्यावा लागेल, कारण आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे डोक्यावर पदर, आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. माया हो, तुम्ही काही माझ्या दुश्मन नाही आहे, तुम्ही माझ्या माया, माझ्या बहिणी आहात, पण तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून मला तुम्हाला काही गोष्टी सांगाव्या वाटतात. हा, कारण आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कडवडा म्हणून. तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून मी तुम्हाला बोलतोय. आणि खरं सांगू का, घर म्हणा काही चूक राहिली ना, घर म्हणासनीच दाबी लिहो, बाहेर नाही तिने आपल्याशी काढते, इथला काय शहाणपणा करू देऊ नये कोणले. बरोबर आहे की मी घर नाही, मी काना देश ना पोऱ्या म्हणे ना का त्यांनी सांगते बहिणी सोन डोकार पदर सल लिहिलेत जा तुम्ही. काय माहितीये का, डोकार जर पदर राहिना ना, तुमना डोकावर ना पदर, या असं बसल टोपीवाला बाबा आहेत ना, याशनी जर देखील ना तुम्हाला काहीच माहिती नाही राहिना, पण तुम्ही जर या बाबाशले देखील डोकावर पदर लिहिना ना, डोकावर ना पदर देखील या बाबा आहे ना, तुमना बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाई जातस. तुम्ही घर मान्यासान साडी कितला आणि राज बहिणी सोन, घर मान्यासान साडी उजी वेगे 400 500 600 रुपयांनी हिशोब बसायला पाहिजे, म्हणजे 600 रुपयांनी साडी, 600 रुपयांनी सहावार साडी, सहावार साडी 600 रुपयांनी, म्हणजे 1 मीटर कितला पड राय ना 100 रुपयाले. पदर कितला मीटर ना आहे 1 मीटर ना, तो 1 मीटर ना पदर जर डोकावर राहिना ना, तर आपला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढावच बहिणी सोन. मनीषन डोकावर पदर लिहिलेच बर का, पदर लिहिल मा इथलं वजन वाढस ना, काय फरक पडस, पदर लिहा मग काही नुकसान होस का माया सोन तुम्ही. चला बा पदर महाराज आम्ही पदर लिहितो, पण नेमका असं पेपरले बातमी वाची, पदर लेता लेता मालेगावना स्टँडवर 17 बाया मरी ग्यात महाराज, असं काय आहे. मग बरं मराल ब्यातीस होती मनीषीन लिहावात नाही पदर, मग ठीक शेवा असं देखील ऐकेल शे का कुठे. अजिबात वाईट नजरेनं बघायचं नाही, चुकीचा ठरवू नका. तुमचा भाऊ बोलतोय, तुमचा मुलगा बोलतोय असं समजून ऐकायचंय, कारण तुम्ही माझ्या धर्माचे हात म्हणून हक्काने बोलेल. राग येत असेल सगळ्या बहिणींच्या पाया पडतो बरं, बहिणी सोन डोकावर पदर टाकलेच जा, कारण डोकावर पदर आहे ना ही आपली खास करून भारत देशाची, विशेष करून महाराष्ट्रीयाने खास करून काना देशाची संस्कृती. डोक्यावरचा पदर नाही पडला पाहिजे. आपला काना देशनी पोरगी राष्ट्रपती होई गे बिचारी माय, कोण पुरुष मंडळी कोणी सांगू नका, महिला माता राष्ट्रपती झाली आपल्या काना देशाची मुलगी. काय नाव, प्रतिभाताई पाटील. कोण वैन्यात राष्ट्रपती, राष्ट्रपती होई गे माय, तरी डोकावर त्यांनी पदर पडू दिना नाही. मन बहीण बचत गटनी मीटिंगले जाणी पोलो तिरपा कोचिले, ओ काकू तू पदरले व म्हणे सोनचिडी. हा
आठे राष्ट्रपती पदरलेच आणि आई बहीण बचत गटनी मिटिंगला पलो तिरपा कोजे हो सांगू काकू तू खिचडी वाटस हो बहीण पदर टाको माय. पदराची एवढी खासियत आहे ना. हा डोक्यावर पदर असला की मायबापांची इज्जत वाढते. आणि तुमले सांगू का बाबा लोकांचे बोलता आवडच म्हणा आई बोलेल. डोक्यावर पदर घेऊन जर बाई दिसली ना असं वाटस ना आई माय नका मंदिर बांध टाकू भो. हा डोक्यावर पदर दिख नका असं वाटस आई माय बहीण नका मंदिर बांध टाकू भो असं वाटस. आणि मीन पदरनी पाहिलं तर ना मला असं हो बापरे दिल्ली चुरड कधी फिर राहिली भो. म्हणशील पदर धड काढली जाऊ बहिणी स्व. बाकी नाही बाया सांगते मग पोरी सांगते महाराज तो सरकी सरकी जास ना खाली त्यावर चुका ठोकी पण शिंगावाचा तू काय फरक पडणार तुला पदरले आम्हा. पहिले काय मर्यादा होती महाराज. या असा टोपीवाला बाबाला जर पहिल्या बाया देखील येत ना वावर माही येत आहे तर डोक्यावर जरी वजर आहे ना तरी सुद्धा तोंड तिरप करीन उभे राहत नाही. मा एवढा मोठा माणूस इरा ना त्या माणूसा समोर चाली होती. तो माणूस काय सांगे पोरले वयनशे का नाही रे कुठे ना माहेर शे राय पूर्ण म्हणशीन बाया माणूस निघी जाय तो लोक असं तिरप तोंड करीन उभे राह. तो माणूस निघ्या का तो मन मायात जाय. बरोबर आहे ना मायासून बरोबर आहे ना. आते म्हणजे तो माणूस वयकना नाही पायकना नाही फक्त गावमान असे एवढी मर्यादा तो माणूस निघी जाऊ देणं पडीन भाऊ. वयकना बी नाही शे फक्त गावमाना वहीन या हिसाबतीन मान सन्मान होता. आता कसं काय वातावरण आहे काका. पहिले गावमाना म्हाताराला देखील बी मन माय तिरपार तोंड करी उभं राह. पहिले त्या म्हाताराला निघ जाऊ दे माय म्हातारा नावटी दिन असं वातावरण होतं. आता कसं काय आता गावमाना नाही हो. सगळा सासरानं सुद्धा छातीनं बिल्ल मोठ टाकाल करस मन बहीण. हा बेकार परिस्थिती विजायची आधी. पहिल्या बाया गावमा घुसान टाइमले पायमाना चप्पला आत्मा धरली आहेत. पहिला बोलता नेम बारी होता तो दर्जामा घुसतात बाया पायमाना चप्पला आत्मा धरली आहेत. आते चप्पल घालाशिवाय रांधता येत नाही बिचारीसली. एक बहिणी मला फोन करा म्हणे महाराज तुम्ही बोलतो बारीक बारीक सांगतो म्हणतो बहीण मी जर म्हणा नियम सांगत पटणं दिले नाही पटणं ते म्हण मला वापस देते ताई म्हणतं. नाही म्हणे महाराज त्या पहिल्या बाया शिकेल नाही होत्या अशिक्षित होत्या तिशी नियम पाया होते ना आम्ही शिकेलेत म्हणे. म्हणतो बरं आहे बहीण जर चप्पल घालीन राहणं बिगर पदर राहणं याले जर सुशिक्षित म्हणस होय ना बाई अजून तू पुरी सुशिक्षित नाही व्हायले म्हणतं. मग म्हणे महाराज म्हणतं तू ये ना बहीण पायमा घाला ना बूट राहतं ना त्याच मग वरण लिहिण पिशी ना तवय म्हणसू मन बहीण पुरी शिकी गई बुवा. चप्पल घाली राहणं याला सुशिक्षित म्हणतस का. बानट सुरत नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल. आपण लग्नेच मग जाते ना त्या बाया ततान्या बाया बहिणीसून तुम्ही बट्या नेममा राहते. कोण बरेल घर मग जाती घाली म्हणा अजून जेवण बी राहायचे. पहिलं काहीच राहिलं नाही काय काय सांगून काय काय राहू देऊ असा जीव करस म्हणा. आता त्या साड्या सोड्यास ना ते बोलतं बारीशे पण आता बाईश नाही ako एक वस्त्र नवीन आणले काका. कोणतं बहिणी गाऊन तो गाऊनले दुकान मा बी दकस ना तरी असा जीव करस मी चाकूला यायला पाहत्या फाडीन माठ टाक सुभा असा जीव करत म्हणा त्या गाऊनले दका. आणि एका रोजानं दुकान मा घुशीशनी माठ टाक सुद्धा गाऊनले मी त्या गाऊननी इथला सत्यानाश करेल जे इतक्या सुंदर माया हो. तुम्हाला आदिशक्तीचा अवतार म्हणतात मस्त साडी नेसो वजन माराव. शरीराला काही व्याधी असेल तर नक्की घालायला पाहिजे. मी विरोध करणार नाही बरं का. मी बी तुम्हाच पोरगा आहे तुम्हाला भाऊ आहे. शरीराला काहीतरी त्रास आहे मग घाललं पाहिजे घातलं पाहिजे काय विरोध नाही. पण बिनकाम ना ते गाऊन घाल समजा घालेली ना तर आपलं आपलं घरमा घालीन घरमा पडी राव. बाकी नाही बाया गाऊन घालीन बटा गावमा फिरी येते वो हो माय घर बट हो अक्का. आणि ती गाऊनवर काय बाई चांगली दिकस का हो. साडीवर असं वाटस ना आदिशक्ती ना अवतारे भो मन माय गणनी माये जिराणी असं वाटत. आणि गाऊनवर बाईल तर केल्या तुम्ही असं वाटत ना आपण त्या चिडा उडवाल बाजरी म्हणा चिडा उडवाल नाही लाकडे गाठ देत का. मजाने दिकस बहीण तू नको घालत जाऊ गाऊन. ते गाऊन बिऊन तर शिल गाय देत्या मस्त साडी नेस आणून वजन मारावा ना बहिणी सोन. लग्नेच माझा ते 10,000 साड्या नेसते आणि पदर तिरपा कोसतीस. आई आपली रूढी नाही आपली परंपरा नाही शे. बरं एवढ्या माग्या साड्या नेसतेस पदर बी ते मागाच होईल ना दादा बरोबर आहे का नाही. पदर बी ते मागाच ना. तो पदर तिरपा कोशील येतीस आणि पदर तिरपा कोसा ना काय कारण राहस मागे तीस नाही ना 10 रुपयानं ते फुल लायल राहस.
इथला 10 जाण्या साड्या 10 रुपयानं फुल नाही करता पदर काढले तिरपा कोशिले मग मला त्यामुळे बोलानी इच्छा होत बाणड सुरू होत नाही मग येडी नाही ते काय हो 10 जाणे साडी हे पदर कितला मागा पडी तो पदर तिरपा कोशिले 10 रुपयानं फुलारणी करतात ते मागे मोठे सोडले येडी जगाच्या मालकानं नववार साडी परिधान केली माय हो ऐका जगाच्या मालकाने नववार साडी परिधान केली गावात प्रवेश करायचा आहे डोक्यावर पदर आहे पायातली चप्पल हातात आहे माझ्या जगाच्या मालकाच्या पायातली चप्पल हातात आहे जर गावात प्रवेश करायचा असेल तर मला पायातली चप्पल हातात धरावी लागणार आहे माझा जगाचा मालक पायातली चप्पल हातात घेतो डोक्यावर पदर आहे गावात प्रवेश करतो चोखोबाच्या दारात गेला चोखोबाच्या दारात गेल्याच्या नंतर दरवाजावर थाप टाकली ना आवाज दिला वहिनी वहिनी उघडा दार हाका मारे 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 चोखोबाची बहिणा झाला शारदर वहिनी उघडा